की कंत्राटी किंवा आउटसोर्सिंग पद्धतीचा जुजबी खेळ न करता राज्यातील आणि मुंबईतले सुद्धा सर्व शवगृह जे आहेत ते 24 तास सुरू राहण्यासाठी शवविच्छेदक संवर्गातील सर्व रिक्त पदं विशेष तातडीची मोहीम राबवून पुढील 90 दिवसाच्या आत कायमस्वरूपी आपण भरणार आहात का? की राज्यातली मुंबईतले सुद्धा आणि राज्यातले सुद्धा जिल्हा असेल, उपजिल्हा असेल, ग्रामीण रुग्णालय इथे अधिकृत शवविच्छेदक उपलब्ध नसल्यामुळे संवर्ग 4 च्या सफाई कामगारांकडून बाहेरील मजुरांकडून मृतदेहांचे शवविच्छेदन करून घेतलं जात आहे. असं असल्यास गेल्या 3 वर्षांमध्ये अशा किती रुग्णालयांमध्ये अनधिकृत व्यक्तींकडून शवविच्छेदन केल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्यात आणि त्याच्यावर शासनाने काय कारवाई केली? मोदय, हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्षापासून आपल्याकडे सूर्यास्तानंतर शवविच्छेदन केलं जात नाही. मागच्या काळात मग आपण त्यात काही ठिकाणी सूट दिली आणि सूर्यास्तानंतर शवविच्छेदन हे सुरू केलं, पण ते सरसकट सगळीकडे आपण करत नाही. त्याच्या मागची भूमिका अशी होती की रात्रीच्या वेळी कमी लाईट किंवा अशा याच्यात काही सुटून जाऊ नये, पण आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे तशा काही फार अडचणी राहिलेल्या नाहीत. एक याच्यातलं आपण जे सांगितलं ही पण वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणात कर्मचाऱ्यांची किंवा शवविच्छेदकांची त्या ठिकाणी कमतरता आहे. आपण जी अपेक्षा केली आहे 90 दिवसात तर शक्य होणार नाही, पण जेवढं शीघ्रातिशीघ्र आपल्याला हे भरता येईल ते भरण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. यातला महत्वाचा बदल आपण काय करणार आहे तो मी आपल्याला सांगतो. ज्याचा पहिला प्रयोग मुंबईत आपण सुरू करतो. जगामध्ये आता 90 ते 95% नॉन इव्हेसिव्ह पोस्टमॉर्टम होतं. बॉडीला चिरावं लागत नाही, नॉन इव्हेसिव्ह. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बॉडीतल्या सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणजे जे बॉडी चिरल्यानंतरही ज्या गोष्टी कदाचित डोळ्याला दिसणार नाहीत त्या गोष्टी आता मशीन पाहू शकते. आणि म्हणून नॉन इव्हेसिव्ह पद्धतीनं पोस्टमॉर्टम करायचा ही पद्धत सुरू झाली आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण जे आणि केईएमला नॉन इव्हेसिव्ह पद्धतीचे पोस्टमॉर्टमचे मशीन्स घेतो. त्याचं टेंडरही आपण काढलेलं आहे. ते लवकरच आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू. आणि याचे फायदे असे आहेत की कुठल्याही वेळी करता येईल, कमीत कमी मॅनपॉवर लागेल, ह्युमन ओव्हरसाईट हे त्याच्यामध्ये राहीलच. पण आपल्याला माहिती आहे अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येतं की पोस्टमॉर्टमच्या वेळी कंप्लेंट येतात की काहीतरी गडबड केली आहे. आता याच्यामध्ये मशीनमध्ये जसं आपल्या शरीराचा आज पेट स्कॅन केला तर शरीरात कुठेही कॅन्सरचे विषाणू असतील तरी ते पेट स्कॅनमध्ये दिसतात. अशा पद्धतीनं हे जे नॉन इव्हेसिव्ह अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी पोस्टमॉर्टम सुरू करतो. 90% पोस्टमॉर्टम हे नॉन इव्हेसिव्ह पद्धतीने करायचे आणि 10% क्रिटिकल हे दोन्ही करायचे. नॉन इव्हेसिव्ह करायचे आणि इव्हेसिव्ह करायचे. म्हणजे समजा एखादा खूप मोठी मर्डर असेल, खूप मोठं असं अशा प्रकारचं असेल तर अशा ठिकाणी तुमचा एव्हिडन्स मिस होऊ नये अशा ठिकाणी दोन्ही पद्धतीने करायचं असं हे काम सुरू करतो. आणि हे एकदा यशस्वी झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मेजर ठिकाणी आपण नॉन इव्हेसिव्ह पद्धतीचं हे पोस्टमॉर्टम करणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये आपण जे सांगितलेलं आहे निश्चितपणे ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरण्याचं काम या ठिकाणी करण्यात येईल. आणि अनस्किल्ड लोकांनी पोस्टमॉर्टम केलं अशा तक्रारी तर फारशा काही नाही आहेत, पण आता माझ्याकडे त्याची माहिती पण नाही आहे. अशा तक्रारी असतील तर आपण त्या घेऊ. पण ही गोष्ट देखील खरी आता वर्षानुवर्ष आपण पोस्टमॉर्टम करायला त्या ठिकाणी जातोच, त्यामुळे आपल्यालाही माहिती आहे की त्या प्रकार तिथली परिस्थिती काय असते आणि तिथे करणारे जे लोक असतात ते किती शुद्धीत असतात हे डॉक्टर सोडून बाकी ज्यांची काय परिस्थिती असते. अर्थात आपणही फार त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही, कारण ते अशा परिस्थितीमध्ये तिथे काम करतात. हे आपण सगळ्यांनीच आपल्यापैकी अनेक वेळा, मी तर गेले 25, 30, 40 वर्ष पोस्टमॉर्टम अगदी जवळून बघतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या अडचणी दूर करण्याकरता पण मी एवढंच सांगेन खूप महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेला आहे. निश्चित सरकार कारवाई करेल. की या खासगी वैद्यकीय महाविद्यालय खासगी मोठ्या मेडिको लिगल प्रॉब्लेम येईल, परंतु त्याची नियमावली करून जर 8-10 हजारचा आकडा आपल्याला वर्षाचा असेल पोस्टमॉर्टमचा, इव्हेसिव्हचा खर्च 10 ते 15 कोटी रुपये आपल्याला असणार आहे. स्टाफची भरती एका बाजूला, त्याचा खर्च, आणि अशा पद्धतीने प्रायोगिक तत्वावर काही मोठ्या हॉस्पिटलला ही सुविधा करता येईल का? सूचना चांगली आहे. त्याची मेडिको लिगल साईड बघून
त्या संदर्भात उचित निर्णय घेण्यात येईल. की या फॉरेन्सिक लॅब किंवा विसेराचा तपासासाठी यंत्रणा आपण जसं आपण पोस्टमॉर्टमसाठी नवीन नवीन यंत्रणा तशी आपण करणार. ही वस्तुस्थिती आहे की वर्षानुवर्ष आपल्याकडे प्रॅक्टिस आहे की पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्या पोस्टमॉर्टममध्ये ज्या काही दर्शनी गोष्टी आहेत त्या रिपोर्टमध्ये नमूद केल्या जातात आणि व्हिसेरा प्रिझर्व्ड अशा पद्धतीची एक त्याच्यामध्ये टिप्पणी टाकली जाते आणि मग तो व्हिसेरा पाठवला जातो फॉरेन्सिककडे किंवा जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेकडे आणि अनेक वेळा 6-6 महिने वर्ष त्या व्हिसेराचा रिपोर्ट येत नाही. त्यामुळे तो जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे हा अंतिम होत नाही. मागच्या काळात आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये दानवेसाहेब प्रयत्नपूर्वक आपल्या फॉरेन्सिक ज्या लॅब्स आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करून 3 लाखाची पेंडन्सी होती ती आता 75,000वर आणली आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3 ते 4 महिन्यात आपण रेग्युलरवर येऊ. आणि यातही आपण हे सांगितलं आहे की ज्या मेजर अशा मेडिको लिगल केसेस आहेत किंवा जिथे व्हिसेरा प्रिझर्व्ड आहे अशा याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तेही प्राधान्य देण्याचा प्रयत्न आपण करू. आपण जे दुसरं सुचवलं आहे की यातही आपल्याला काही टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल का तर निश्चितपणे तेही पडताळून पाहिलं जाईल. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयासाठी सुद्धा आपण एक कायमस्वरूपी कर्मचारी नेमणार आहात का? आणि ही महत्वाचा विषय असल्यामुळे पोस्टमॉर्टम या पदासाठी एक ऑटोप्सी सर्जन सुद्धा असणं खूप आवश्यक आहे. तर ऑटोप्सी सर्जनची सुद्धा आपण नेमणूक करणार का? डॉक्टर प्रज्ञा सातवताईंनी जो प्रश्न विचारलेला आहे निश्चितपणे तिथे अशा प्रकारच्या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. आणि आता या संपूर्ण म्हणजे शवविच्छेदनाची जी काही सगळी प्रक्रिया आहे आपण जर याच्यामध्ये बघितलं तर साधारणपणे आपल्याकडे 533 शवविच्छेदन केंद्र आहेत आणि साधारण आपण विचार केला तर आता म्हणजे या वर्षीचं 2026च्या मे पर्यंत आपण 10,905 शवांची विच्छेदन प्रक्रिया पूर्ण केली आहे. याचा अर्थ असा आहे की मोठ्या प्रमाणात हे काम आणि कामाचा बोजा आहे. या 533 ही जे शवविच्छेदन गृह आहेत याच्यामध्ये स्टाफ आणि इतर ज्या कमतरता आहेत याचा आढावा घेतला जाईल आणि त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढची कारवाई समयबद्ध पद्धतीने केली जाईल आणि ताईंनी जे सांगितलं त्याला प्राधान्य दिलं जाईल. खरं तर या शवविच्छेदन गृहांना FSI वाढवून देऊन त्यांना स्वच्छ अशी जागा मिळणं त्या रुग्णालयाच्या आवारामध्ये त्या दृष्टीने सरकार पावलं उचलेल का? पण दुर्दैवाने पहिल्यांदाच असं घडलं की सोशल मीडियावरती आलेले माणूस काय शरीराचा आहे याच्याबद्दल एका महिला डॉक्टरनी बाहेर बोललेले आहेत. तर SOPs आणि बंधनं की याबद्दल अंतर्गत जी माहिती आहे ती पूर्ण गोपनीय आहे. मानवी अप्रतिष्ठा करणारं कुठलंही वाक्य खासगीत किंवा सार्वजनिकरित्या त्यांनी बोलता कामा नये या संदर्भामध्ये आपण एक त्यांना ताकीद जाणीव SOP करणं गरजेचं आहे. तसं काही करता येईल का असं मला वाटतं. निश्चितपणे ताईंनी जो विषय मांडलेला आहे पहिल्यांदा तर हे जे आपण जो या ठिकाणी सांगितलं की जवळपास 533 जे काही शवविच्छेदन गृह आहे यातल्या 30% असे आहेत की ज्या ठिकाणी रेग्युलर बॉडीज येत नाहीत. अनेक ठिकाणी कधीतरी बॉडी येते किंवा आठवड्यातनं किंवा महिन्यातनं कधीतरी बॉडी येते. पण काही निश्चितपणे असे आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉडीज येतात. विशेषतः ऍक्सिडेंट्स ज्या भागात होतात त्या भागामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती असते आणि म्हणून ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे शीतगृह आहेच. पण जसं मी म्हटलं की म्हणजे मी या ठिकाणी चित्राताईंचे आभार मानेन की हा एक भाग असा आहे की ज्याचा कधीच आढावा आपण घेत नाही. म्हणजे मी देखील इतके वर्ष गृहमंत्री आहे पण त्यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने पहिल्यांदा याचा आढावा घ्यायला आम्ही बसलो किंवा याच्या संदर्भातली माहिती आम्ही त्या ठिकाणी मिळवली. आपल्या इतर गोष्टींचा म्हणजे जिवंत माणसांच्या संदर्भातला आढावा आपण वारंवार घेतो पण जो काही अशा पद्धतीने मृत आहे जी बॉडी आहे त्याचा आढावा घेत नाही. म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की आज जे मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही त्याचा आढावा घेऊ. दुसरा जो मुद्दा आपण मांडला खरोखर ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. ज्या प्रकारे एका महिला डॉक्टरनी त्या ठिकाणी त्या एका कार्यक्रमामध्ये जी काही वक्तव्य केलं ते खूपच दुर्दैवी आहे. सगळ्यांनाच मनस्ताप देणारा अशा प्रकारचा आहे. पण या संदर्भात नियम आहेतच. म्हणजे बॉडीबद्दल बाहेर बोलू नये कारण याचे जे काही प्रोफॉर्मा असतात त्या प्रोफॉर्मामध्ये पहिल्यांदा ते डॉक्टर्स त्या बॉडीचं सगळं निरीक्षण करतात. त्या निरीक्षणांमध्ये त्याच्यावर किती जखमा आहे त्याच्यावर काय आहे कुठले मार्क्स आहेत का असं करतात. त्यानंतर मग ते
तिची चिरफाड जी करावी लागते ती करून मग आतल्या सगळ्या गोष्टी करतात. पण यातली कुठलीच गोष्ट ही बाहेर बोलायची नसते. तर तो जो काही प्रोफॉर्मा नंतर फायनल जो होतो तो फायनल प्रोफॉर्मा पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून हा पोलिसांना द्यायचा असतो आणि मग तो त्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी लागू होतो. त्यामुळे अशा प्रकारे जर कोणी बोलत असेल तर ते चुकीचंच आहे. त्या संदर्भात तिथे तर कारवाई झालीच आहे, पुढे असं कोणी केलं तर कारवाई केली जाईल.